नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह. आज आहे विश्लेषणाचा विषय, धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलेत का? परिस्थिती तशी एकंदर जाणवते आहे आणि चंद्रकांत दादा पाटील हे उगीच बोलणार नाहीत. काल त्यांनी सांगून गेलेत की त्यात काही तथ्य असेल, त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा कुठं हात असेल तर देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा मागू शकतात. हे काय संकेत आहेत? हे फार महत्त्वाचं आहे, हे बोलकं आहे. कारण त्याच्यामध्ये विषय असा आहे की धनंजय मुंडेंच्या काही यूट्यूबवर, सोशल मीडियावर काही क्लिप व्हायरल होत आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या बद्दल सुद्धा अपशब्द वापरलेले. नरेंद्र मोदींच्या बद्दल जे पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द, आणि हे वरपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे किती आपण आता ती खरी का खोटी क्लिप ह्याची सत्यता पडताळून बघायला पाहिजे, पण आवाज तर मुंडे साहेबांचाच दिसतो, धनंजय मुंडे साहेबांचाच दिसतो. तर याच्यातून आता वातावरण असं झालेलं आहे, दादांनी दिलेले संकेत आणि वाल्मिक कराड यांच्या काही फोनवरची संभाषणं ही पोलिसांच्याकडे आहेत आणि CIDकडे आहेत, SITकडे पण तपास आहे, आणि त्याच्यामध्ये बरंच काही उघड झालेलं आहे. आता हे गुप्त चाललेलं आहे. मग ह्याच्यामध्ये महायुती मात्र बदनाम होऊन देणार नाही, आणि अजितदादासुद्धा धनंजय मुंडे यांचा थोडा जरी सहभाग असेल तरी ते राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवाभाऊंनी संकेत दिले की बघा, तुम्हालाच वाटत असेल बाबा सगळा तपास होऊ द्या, काहीच निष्पन्न झालं नाही तर परत मंत्रिमंडळात येऊ शकतो, आता राजीनामा देऊन टाकायचा. हे आपण आधीच्या विश्लेषणात बोललोय आपण की देवाभाऊंनी हे त्यावेळेला सूचना दिलेल्या होत्या. या चर्चा आहेत, सगळ्या होत्या का नव्हत्या ह्याच्यावर काही कुठं खुलासा आला आहे का? पण होत्या. हे काही विश्वासू माणसं आहेत. आज RSS या प्रकरणाकडे पूर्ण लक्ष ठेवून आहे. भारतीय जनता पक्ष बदनाम होणार नाही आहे. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका समोर उभ्या ठाकलेल्या आहेत, आणि असं असताना ह्या प्रकरणामध्ये, बीड प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाला बदनामी नको आहे आणि महायुतीलाही बदनामी नको आहे. तर त्याच्यामधनं आता धनंजय मुंडे हे या मनस्थितीत आलेत की आता आपणच राजीनामा देऊया, आणि बाबा ह्याच्यामध्ये काय तथ्य बाहेर पडेल त्याच्यानंतर परत मंत्रिमंडळात. आणि त्यांनी टाळलं आहे बघा. आता अजितदादांच्या ज्या ज्या बैठका राष्ट्रवादीच्या होत आहेत त्यांच्या पक्षाच्या, ते टाळत आहेत. अधिवेशनातलं सुद्धा ते गेले नाही, त्यांनी ते टाळलेलं आहे. ह्याचं कारण हेच आहे. ह्याच्या मागचं मोबाईल रेकॉर्डिंग, वाल्मिक कराड हे कोणाच्या सांगण्यावरून कुठं काय काय बोलले ते सगळं पोलिसांना निष्पन्न झालेलं आहे. मुंडे त्याशिवाय जायचं टाळतील का? नाहीतर पक्षाचं अधिवेशन, पक्षाच्या मीटिंग्स हे टाळणार नाहीत ते. आणि आता वाल्मिक कराड नाहीत म्हणून ते जाऊन बसलेले आहेत गावी, सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतायत, देवधर्म करतायत, शिवशंकराला शंभो 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 चालू आहे त्यांचं. परंतु आता त्यांची मनस्थिती ही ढासळत निघालेली आहे. आणि ह्याच्या मागं काय आहे? वाल्मिक कराड आता हॉस्पिटलायझेशन चालू आहे त्यांचं. आता अंजली दमानियासुद्धा बोलून गेले की त्यांना तिथंच कुठंतरी संपवलं जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजे काय? मग आकांचे आका जे धस सारखं ओरडत आहेत ते त्याच्यात सहभागी आहेत का? हा विषय गंभीर आहे. कारण दमानियासुद्धा आता आक्रमक आहेतच पहिल्यापासून, आपण बघतोय. आणि वाल्मिक कराड यांचा इन्काउंटर होईल 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 हे आधीपासून बऱ्याच जणांनी भीती व्यक्त केली आहे. वडेट्टीवारांनी सुद्धा भीती व्यक्त केली आहे, आणि अनेक जण आता ही भीती व्यक्त करतायत. परंतु आता नुकताच काहीतरी उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला असल्यामुळं कुठेही पोलीस गाडीतनं जाताना जे ही इन्काउंटर होतात ते रेकॉर्डिंग होणार आहे आता इथनं पुढच्या काळामध्ये. त्यामुळे इन्काउंटर होईल अशा पद्धतीचा आत्ता ज्या शंका घेतल्या जात आहेत त्या निरर्थक ठरतील असं मला वाटतंय. परंतु एक नक्की की हे आकांचे आका म्हणजे धनंजय मुंडे ह्याच्यामध्ये खरोखर कुठंतरी त्या क्लिप फोन व्हायरल जी त्यांच्या आता होत होत्या आधी, किंवा आता पोलिसांना काही सापडले धनंजय मुंडेंच्या बाबत काही त्याच्यामध्ये तथ्य असेल तर मात्र धनंजय मुंडेंना हे कळाल्याशिवाय राहणार आहे का? तेही मंत्री आहेत ना आज.
आणि त्यांना वर्ण कमिशनर आणि पोलीस खात्यानं सूचना पण दिल्या असतील की नाही आता हे असं असं आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. असं असेल तरीसुद्धा ते राजीनामा देतील आणि त्या मनस्थितीत ते आलेसुद्धा असावेत. आणि चंद्रकांत दादांनी हे सूचक म्हणजे त्यांचे संकेतच म्हटले पाहिजेत मी. तर त्यामुळं काहीतरी गडबड दिसते आहे आणि धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आले असावेत. हाच आज विश्लेषणाचा मुद्दा होता. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.